आपण डिस्कस करणार आहे फॅमिली अँड मॅरेज. ओके, फॅमिली म्हणजे काय, टाइप्स ऑफ फॅमिली आणि टाइप्स ऑफ मॅरेज. त्यावर इंडियामध्ये विच टाइप ऑफ मॅरेज होतात. ओके, तुम्हाला जस्ट इन्फॉर्मेशन साठी सांगतो. लाईक सिंगल मॅन मॅरीड सो मेनी वुमन्स. ओके, एक्झाम्पल आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन पण करणार. किंवा सिंगल वुमन मॅरी सो मेनी मेन्स, म्हणजे खूप साऱ्या व्यक्तीसोबत ती लग्न करू शकते. ओके, ही प्रथा फॉलो करत होते कल्चरल थ्रू त्यांच्या. सो त्यामध्ये मग काय काय डेव्हलपमेंट आले. ओके, ॲज पर रेट, जर का गव्हर्नमेंट जो लॉ आहे, ओके, तो लॉ नंतर काय काय चेंजेस त्यांच्यामध्ये झाले आपण या ठिकाणी ह्या चॅप्टर मध्ये आज बघणार. ओके, फॅमिली अँड मॅरेज, लाईक टाइप्स ऑफ फॅमिली, जॉईंट फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली, सर्वांना माहिती असेल ना फॅमिली टाइप्स आहेत. ओके, सो ते टाइप सुद्धा शिकणार आहे आपण. आणि इम्पॉर्टन्स अँड फंक्शन्स ऑफ फॅमिली काय. ओके, त्यानंतर कम्युनिटीमध्ये काय हेल्प होऊ शकते फॅमिलीची, आणि सोशलॉजीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. ओके, कारण की हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला का माहिती पाहिजे, बिकॉज ऑफ तुमच्याकडे एखादा पेशंट आला. सो पेशंटमुळे ज्यावेळेला पेशंट तुमच्याकडे येतो ना, तुम्हाला त्याला मॅरिटल स्टेटस विचारावं लागतं. मॅरिटल स्टेटस ऑफ पेशंट. ओके, पेशंट मॅरिड आहे का, अनमॅरिड आहे का. ओके, सो ज्यावेळेला इन 2002 मध्ये, त्या टाइम पिरियडमध्ये 2002 to 2005 पर्यंत, ज्यावेळेला नॅशनल रूरल हेल्थ मिशन हे डेव्हलप झाले नव्हते. ओके, त्याच्या अगोदरची जी प्रोसेस होती, सो त्या प्रोसेसमध्ये की जे डिसीजेस स्प्रेड होत होते ते एका फिमेलमुळे सर्व मेलमध्ये होत होते. ओके, किंवा कारण की एक फिमेल आहे, सो तिच्यासोबत जे घरातले व्यक्ती आहेत ते सर्व लग्न करणार, त्यांची प्रोसेस होती. ओके, त्याला आपण पॉलिमेगॅली बोलू शकतो किंवा सिंगल मेगॅली सुद्धा बोलू शकतो. ओके, त्यामध्ये त्याचे टर्म्स पण आहेत, कंडिशन्स पण आहे, आपण या ठिकाणी एक्सप्लेन तुम्हाला करणार आहे. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सो त्या तुम्ही त्यावरती थोडा जास्त फोकस करा. फर्स्ट वाली स्लाइड ओपन करा. लाईक फॅमिली अँड मॅरेज, फर्स्ट वन त्यामध्ये आहे फॅमिली फंक्शन्स. ओके, टाइप्स ऑफ फॅमिली लाईक जॉईंट फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली, ब्लेंडेड अँड द एक्सटेंडेड फॅमिली. त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स. आपण हे कंटेंट आहे आपले. ओके, आपण यामध्ये काय काय शिकणार. ओके, मॉडर्न फॅमिली लाईक चेंजेस, प्रॉब्लेम. ओके, डावरी एक्सेट्रा. डावरी सर्वांना माहित आहे. डावरी म्हणजे काय, आपण हुंडा बोलतो ज्याला मराठीत. हुंडा जी सिस्टीम आहे ना डावरी, त्याला आपण डावरी बोलतो. म्हणून इन डावरी सिस्टम, ओके, एक्सेट्रा अँड द वेलफेअर सर्व्हिसेस लाईक चेंजेस अँड लाईक लेजिस्लेशन्स ऑफ द फॅमिली ऑन द फॅमिली इन द मॅरेज इन इंडिया अँड मॅरेज ॲक्ट्स. ओके, मॅरेजमध्ये इन फॉर्म अँड फंक्शन्स ऑफ मॅरेज अँड फॅमिली प्रॉब्लेम्स इन इंडिया. त्यानंतर आहे फॅमिली, मॅरेज अँड देअर इन्फ्लुएन्सेस ऑन हेल्थ अँड हेल्थ प्रॅक्टिसेस. ओके, सो मॅरेजचे काय इन्फ्लुएन्सेस होणार की हेल्थवर. ओके, लाईक जर का सिंगल वुमन जर का खूप साऱ्या मेल सोबत लग्न करत असेल, ओके, सो तिला नंबर ऑफ चाइल्ड्स होणार ना. प्रत्येकाचे एक चाइल्ड, जर का 5 चाइल्ड झाले, सो त्यामुळे काय होऊ शकतं, तिला ओव्हरिंग कॅन्सर होऊ शकतो. ओके, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक कॅन्सर होऊ शकतो. ओके, रिगार्डिंग तिचा रिप्रोडक्टिव्ह असेल किंवा हेल्थ रिलेटेड तिला डिसऑर्डर्स होऊ शकतात. ओके, तर त्यानंतर आपण हेल्थ प्रॅक्टिसेस कोणते प्रोव्हाइड करणार त्यांच्यामध्ये फिमेल्सला, आपण ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहे. ओके, फर्स्ट वन आहे फॅमिली. ओके, ही पीपीटी पण झाली सर्वांना, स्लाइड्स मी चेंज करत राहतो, सो तुम्ही त्या ठिकाणी फोकस करा. फॅमिली ऑफ ऑल ह्युमन ग्रुप्स, द फॅमिली इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायमरी ग्रुप. It is the simplest and the most elementary from the society. It is an outstanding primary group because it is the family of the child developed in the basic attitude. So it provides from the enduring relationship with one from the others. So it is a small social group consisting ordinary of the father and mother. Okay, so and one more children's. The word family has been taken over a Roman words like famulus means like the servant. Okay. फॅमिली म्हणजे काय की सगळ्यांनाच माहिती की प्रायमरी ग्रुप्स आहे. ओके, जे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होतात. ओके, लाईक तुम्ही चालायला शिकतात. ओके, तुमच्यामध्ये स्पीकिंग असेल. ओके, त्यानंतर तुमची हेल्थ डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ डेव्हलपमेंट असेल, हे कुठे होते, फर्स्ट प्रायमरी फंक्शन कोण करतं आपल्यावरती वर्क, फॅमिली. ओके, तुम्ही फॅमिलीवरून शिकणार की कल्चर्स कसं फॉलो करायचं. ओके, रूल्स काय आहे आपल्या फॅमिलीचे, आपल्या रिलिजनचे रूल्स काय. ओके, ते तुम्ही फॅमिलीवरून शिकणार. ओके, सो त्यांनी ते सांगितलं की फॅमिली इज अ प्रायमरी सोर्स आहे. ओके, प्रायमरी ग्रुप आहे फॉर युअर डेव्हलपमेंट. सो त्यानंतर स्मॉल फॅमिली नाम सर्वांना माहिती आहे. स्मॉल फॅमिली लाईक ज्या वेळेला जॉईंट फॅमिली होती, सो त्यामध्ये काय होतं की पॅरेंट्सला 3 ते 4 मुलं असायचे. ओके,
सो त्यामुळे काय व्हायची की आपली इन्क्रीजिंग पॉप्युलेशन रेट होती इंडियाची. ओके, इंडियाची पॉप्युलेशन रेट इन्क्रीज झाली. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग मेथड्स लोकांना एवढे माहिती नव्हते. ओके, इन रुरल एरियामध्ये. सो त्यावेळेला काय केलं त्यांनी की नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम हे स्टार्ट चालू केली. म्हणजे का, त्यामध्ये आपण काय करणार, पॉप्युलेशन कंट्रोल करणार. ओके, जे एज आहे फिमेलचं मेलचं ते इन्क्रीज करणार. ओके, त्यानंतर ऍक्ट ऑफ जे बालविवाह होत होते ना, लाईक चाइल्ड मॅरेज, ते आपण स्टॉप केले. ओके, त्यानंतर अजून सोशल ग्रुप सोबत आपण इन्व्हॉल्वमेंट करून काय केलं, फॅमिलीला प्रॉपरली डेव्हलप केले. ओके, स्मॉल फॅमिली नॉर्म म्हणजेच काय, स्मॉल फॅमिली, 2 मुलं आणि एक पॅरेंट्सला फक्त 2 मुलं होणार, त्यावरती होणार नाही. रिझन का, कारण की जे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात ते त्या ठिकाणी त्यांना अप्लाय होणार. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे हम दो हमारा दो ही स्कीम स्टार्ट झाली. आता कोणती स्कीम चालू आहे प्रधानमंत्रीची फॉर फॅमिली प्लॅनिंग साठी, हम दो हमारा एक, आता तर सध्या ते चालू आहे. ओके, सो अपडेटेड तुम्ही त्या ठिकाणी नॉलेज घेऊ शकतात. तुम्ही इंटरनेटला गेले त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या नॉलेज भेटू शकतं. फर्स्ट वन आहे डेफिनेशन्स ऑफ फॅमिली. नेक्स्ट स्लाइड आपण गेलो त्या ठिकाणी. So it is a group of defined by a sex relationship sufficiently and the precise and the enduring to provide from the procreations and the upbringing of the children. Okay, so family म्हणजे काय की ज्या वेळेला आपण आपली जी पिढी आहे ती नेक्स्ट कल्चरमध्ये फॉलो होते, आपण त्याला काय बोलतो, फॅमिली. फॅमिली म्हणजे काय की त्या ठिकाणी आपल्याला चाइल्ड पाहिजे आणि पॅरेंट त्या ठिकाणी चाइल्डला पाहिजे. ओके, सो त्यावेळेस काय बनणार आपली फॅमिली. सो फॅमिली इज अ मोर और लेस durable association with the husband and wife without or with or without children, or of a man or woman alone with children. Okay, without children फॅमिली बनवू शकत नाही, फक्त जे पॅरेंट्स असतात त्यांच्याशिवाय फॅमिली बनवू शकत नाही. ओके, सो ज्यावेळेला आफ्टर मॅरेज सो फॅमिली ही स्टार्ट होणार. ओके, फॅमिली प्रोसेस ही स्टार्ट होणार. द फॅमिली इज अ सिस्टीम ऑफ रिलेशनशिप एक्झिस्टिंग बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रन्स. समजलं यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की जी रिलेशनशिप आहे फॅमिलीची सिस्टीमची ती चिल्ड्रन्स आणि पॅरेंट्स मध्ये बनलेली गेलेली आहे. ओके, सो नेक्स्ट स्लाइडवर आपण जाऊ. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅमिली. ओके, त्यामध्ये आहे अ मेटिंग अ रिलेशनशिप. ओके, अ फॉर्म ऑफ मॅरेज, अ सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर्स अँड इकॉनॉमिक प्रोव्हिजन, अ कॉमन हॅबिट्युएशन. ओके, फर्स्ट वन आपण बघू अ मीटिंग रिलेशनशिप. अ फॅमिली कम्स इन टू एक्झिस्टन्स विथ अ मॅन अँड वुमन स्टॅब्लिश मीटिंग रिलेशन बिटवीन देम. त्यामध्ये पण सेम दाखवलेलं आहे की एक मेल अँड फिमेल ज्या वेळेला दोघं रिलेशन मध्ये येतात, ओके, त्यावेळेला ते त्यांची फॅमिली स्टार्ट करतात आफ्टर द मॅरेज. ओके, अ फॉर्म ऑफ मॅरेज लाईक मीटिंग रिलेशनशिप इस्टॅब्लिशिंग थ्रू द इन्स्टिट्यूशन्स ऑफ मॅरेज. इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज म्हणजे कसं की ज्या ठिकाणी पासून ते स्टार्ट करणार मॅरेज, लाईक कोर्ट असेल. ओके, त्यानंतर मंदिर असेल. ओके, असं इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणापासून ते मॅरेज करतात आणि त्यांची फॅमिली ही स्टार्ट करतात. अ सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. एव्हरी फॅमिली इज नोन बाय अ नेम अँड हॅज इट ओन सिस्टीम ऑफ रेकॉग्निंग और डिसेंट मे बी कन्सिडर थ्रू द मेल और द फिमेल लाईन. ओके, नॉमेनक्लेचर म्हणजे काय की विदाऊट पर्सनच्या नेम किंवा फॅमिलीबद्दल आपण आपल्याला माहिती आहे का की तुमची फॅमिली कशी आहे, पण तुम्हाला एक नाव दिलेलं आहे, तुमच्या फॅमिलीचं एक नाव असतं ना, सरनेम. सो आपण सरनेम मध्ये जे आपण आयडेंटिफिकेशन सुद्धा करतो की सरनेम वरून यांची कास्ट कोणती असू शकते किंवा हे कोणतं कल्चर फॉलो करू शकतात. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती असेल ना की महाराष्ट्रीयन जे कल्चर आहे त्यामध्ये पण सब डिव्हिजन ऑफ कास्ट आहे सर्वांमध्ये. ओके, सो त्या कास्टनुसार आपण त्यांचं जे सरनेम आहे ते ठरवलं गेलेलं आहे. ओके, आता फुले म्हणजे काय, जे की माळ बनवायचे फुलांचे, म्हणून त्यांचं सरनेम का ठेवलं फुले, एक्झाम्पल सांगितलं. ओके, सो मग त्यांच्या जे सरनेमवरून आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो की हा पर्सन या कॅटेगरीचा आहे. ओके, हा पर्सन या कल्चरचा. अँड इकॉनॉमिक अँड प्रोव्हिजन. द हेड ऑफ द फॅमिली ऑफ कॅरीज ऑन सर्टन प्रोफेशन्स अँड अर्न मनी टू मेंटेन द फॅमिली. ओके, हेड ऑफ फॅमिली मेंबर कोण असणार, आपले पॅरेंट्स. ओके, सपोज समटाइम ती फिमेल सुद्धा असू शकते हेड ऑफ फॅमिली किंवा मेल सुद्धा असू शकतो. ओके, का, कारण की ते अर्न करणार आणि फॅमिलीला सपोर्ट करणार. ओके, कॉमन हॅबिट्युएशन्स लाईक सराउंडिंग. फॅमिली रिक्वायर अ होम और हाऊस होल्ड फॉर इट्स लिव्हिंग. विदाउट अ ड्वेलिंग प्लेसेस टास्क ऑफ चाइल्ड बेअरिंग अँड द चाइल्ड रिअरिंग कॅन नॉट बी ॲड्युकेटली परफॉर्म. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही ग्रो करताय सो तुम्हाला काय लागतं, प्रॉपरली हाऊस.
सपोज तुम्हाला विदाऊट हाऊस तुम्ही त्या ठिकाणी ग्रो होऊ शकतात का नाही. तुम्हाला एक सराउंडिंग एन्व्हायरमेंट प्रॉपरली लागतं ना, की जे घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला नीडफुल असते. ओके, लाईक टीव्ही असेल, फ्रीज असेल का, कारण की आपल्याला ह्या गोष्टी सराउंडिंग आपल्या असल्याशिवाय आपल्याला आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होणार का, तुम्हाला समजणारच नाही ना फ्रीज म्हणजे काय, टीव्ही म्हणजे काय. ओके, तर तुमची फॅमिली तुम्हाला काहीतरी गोष्टी चांगल्या शिकवणार. ओके, तुम्हाला एक प्रॉपर हाऊस अलॉटमेंट त्या ठिकाणी पाहिजे, त्यावेळेस तुमची फॅमिली बनू शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्लाइडवर बघा, नेचर ऑफ फॅमिली. ओके, युनिव्हर्सॅलिटी, इमोशनल बेसिस, लिमिटेड साईज. ओके, फॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्सेस, न्यूक्लिअर पोझिशन्स, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मेंबर, सोशल रेग्युलेशन अँड द परमनंट अँड टेम्पररी. सो त्यामध्ये बघा युनिव्हर्सलाइटी म्हणजे कसं, की फॅमिली कशी आपली एक सरनेमनी बनलेली असते. ओके, एक सरनेमनी आपण आता जे माझं कल्चर आहे ते मी नेक्स्ट फॉलो करणार. ओके, फॅमिली फॉलो करणार. ओके, सो कोणत्या कोणत्या फॅमिलीमध्ये असं रेस्ट्रिक्शन असतं की अदर कास्ट रिलिजन्स मॅरेज हे अलाउड नसतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंडियामध्ये. ओके, तो त्यामध्ये युनिव्हर्सलायझेशन म्हणजे कसं, की हेड ऑफ आपल्या कल्चरचं कोण आहेत. ओके, आपण बोलतो ना मूळ दैवत, कुलदैवत वगैरे ते. ओके, ते इमोशनल बेसिस, फॅमिली ही कशी असते, इमोशनल बेसिस असते, कारण की तुम्ही सर्व तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करू शकता. ओके, एकमेकांना शेअर करू शकता. लिमिटेड साईज. ओके, स्मॉल साईज फॅमिली असली ती गुड फॅमिली बोलली गेलेली आहे. का, रिझन काय, कारण की विचार करा तुम्ही, ज्यावेळेला एक पर्सन अर्न करतो 15,000 रुपीज 50, सो त्याला 2 चाइल्ड आहे. ओके, ज्या वेळेला त्याच्यामध्ये हेल्थ डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असेल, सो तो प्रॉपरली त्याला जे नीड्स आहे ते फिलफुल करू शकतो. पण जर का तोच 50,000 वाला पर्सन आहे त्याला 4 ऑफ चाइल्ड आहे. ओके, सो ते प्रत्येकांना तेवढे इम्पॉर्टन्स देऊ शकतो का रिगार्डिंग त्यांचे हेल्थ किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असेल, स्कूल्स असेल. ओके, ऑल नीडफुल हेल्प असेल, देऊ शकतो का, नाही. सो फॅमिली ही कशी पाहिजे, नेचर ऑफ फॅमिलीचं लिमिटेड साईजमध्येच पाहिजे. फॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्सेस. ओके, फॉर्मेटिव्ह इन्फ्लुएन्सेस म्हणजे कसं, की एकमेकांना मोटिवेट करणं इन फॅमिलीमध्ये. लाईक चाइल्ड ज्या वेळेला ग्रो होत असेल त्याला चांगल्या गोष्टी शिकवणं. ओके, हे नेचर आहे फॅमिलीचं. न्यूक्लिअर पोझिशन्स म्हणजे काय, की स्मॉल साईजमध्ये. ओके, एक चांगल्या प्लेसमध्ये सराउंडिंग असली पाहिजेत, तेव्हा आपण त्यांना फॅमिली बोलू शकतो. रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द मेंबर. ओके, हेड ऑफ फॅमिली मेंबर म्हणजे कोण असणार, सपोज माझी फॅमिली तर माझे पेरेंट्स हे हेड ऑफ फॅमिली मेंबर आहे. ओके, म्हणजे ते मेन पर्सन आहे जो की अर्न करणार आणि आम्हाला ग्रो करणार प्रॉपरली आणि आमची नीडफुल जे असेल ते आमची पूर्ण करणार. ओके, सो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंबर त्या फॅमिलीमध्ये पाहिजेतच. ओके, ज्या वेळेला तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असला तर तुम्ही कोणाकडे जाणार, तुमच्या पेरेंट्सकडेच, म्हणजे ते कोण रिस्पॉन्सिबल पर्सन आहे तुम्ही असं त्यांना मानतात. ओके, सोशल रेग्युलेशन्स. लाईक सोशल रेग्युलेशन्स म्हणजे काय, ते प्रॉपरली सोसायटीमध्ये ग्रो झालेले आहेत. ओके, त्यांना भरपूर नॉलेज आहे रिगार्डिंग टू सोसायटीचं, म्हणून फॅमिली कशी पाहिजे, सोशल रेग्युलेशन्स. परमनंट अँड टेम्पररी. कोणी सांगू शकतं परमनंट अँड टेम्पररी म्हणजे फॅमिली काय, नेचर ऑफ फॅमिली. ओके, समटाइम्स फॅमिली कशी असते, टेम्पररी सुद्धा असतं. ओके, आता सपोज एक मॅन आणि एक फिमेलने मॅरेज केलं, आफ्टर समटाइम्स त्यांचं डिवोर्स झाला. ओके, सो ती कोणती मेथड झाली, टेम्पररी. परमनंट म्हणजे कसं, लाईफ टाईम सोबत आहेत. ओके, जोपर्यंत ते डेट होत नाही तोपर्यंत ते सोबत आहे, म्हणजे त्याला काय बोलू शकतो आपण, परमनंट फॅमिली. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्लाइड, फंक्शन्स ऑफ फॅमिली. It is divided into 2 categories like essential and non-essential. Essential means satisfactions of the sex needs. Okay. Second one है productions and the raising of child, provision of home. Okay. म्हणजे कसं की ज्या वेळेला चाइल्ड आहे, ओके, प्रोडक्शन्स ऑफ अँड रेंगिंग ऑफ द चाइल्ड म्हणजे की ज्या वेळेला आपण बेबीची प्रॉपरली ग्रोथ करू शकतो, फंक्शन आहे फॅमिलीचं. ओके, सपोज मला 3 चाइल्ड्स आहे पण माझी सॅलरी तेवढी नाही आहे, बोललो ना तुम्हाला माझी सॅलरी तेवढी नाही, म्हणून मी त्यांच्या नीड्सफुल ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकत नाही. ओके, सो माझी फॅमिली हॅपी असणार का, नाही, कारण की माझी फॅमिली मोठी आहे पण माझ्याकडे इन्कम ऑफ सोर्स कमी आहे. ओके, त्यानंतर माझ्याकडे प्रॉपरली हाऊस सुद्धा नाही आहेत त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट देण्यासाठी. ओके, त्यानंतर नॉन इसेन्शियल म्हणजे काय, की इकॉनॉमिकल आपले असते ना, की वार्षिक उत्पन्न तुमचे एवढं आहेत. ओके, सो इकॉनॉमिकली आपली स्टेबिलिटी तेवढी पाहिजे. रिलिजन आपलं डिपेंड करणार. ओके, रिलिजनमध्ये सर्वांना आपलं काय रिलिजन असतं, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन्स. ओके, ते एज्युकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॅमिलीसाठी. हेल्थ. ओके, रिक्रिएशन सर्वांना माहिती आहे का, सर, नॉन इसेन्शियल का केलं,
अरे इसेन्शियल्स म्हणजे की जे आपण करतो, जे आपल्याला पाहिजे. नॉन इसेन्शियल म्हणजे काय, ह्या गोष्टीमुळे आपली फॅमिली प्रॉपरली फंक्शन करू शकत नाही. ओके, आता लॅक ऑफ एज्युकेशन नाही. ओके, लॅक ऑफ एज्युकेशन तुम्हाला भेटलं, तुम्ही प्रॉपरली फॅमिलीला सपोर्ट करू शकतात का? नाही. ओके, सिविक सोशल, ओके, रोल ऑफ सोशलायझेशन आणि रिक्रिएशन्स. ओके, त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्लाइडवर सांगतो ना. नेक्स्ट पुढं कोणा विचारला क्वेश्चन? विचारला ना. नेक्स्ट तुम्हाला सांगतो, त्यामध्ये स्लाइड्समध्ये सर्व काही आहे. ओके, सॅटिस्फॅक्शन्स ऑफ सेक्स नीड्स लाईक Manu, the ancient Indian lore or giver the regarding to the sex satisfaction of the end of family. So Vatsyayan, it also look upon the sexual satisfaction as the primary object of the family. So satisfaction of the sex instinct bring to desire for the long term partnership among the male and female. Okay, so satisfactions of sex instinct on the male or normal personality. त्यानंतर सेकंड वाले बघा, प्रोडक्शन्स अँड द रेअरिंग ऑफ द चाइल्ड. Okay, Hindu scriptures hold the religion's activity of a man cannot be consummated unless he has a son. Okay, so they permit a second marriage if there is no issue for the first wife. Okay, family is an institution per excellence for the productions and rearing of the child. Okay, so तुम्हाला माहिती आहे की हिंदू या कल्चरमध्ये डबल मॅरेज हे करणं पॉसिबल नाही आहे. ओके, पण इन मुस्लिम कल्चरमध्ये सेकंड मॅरेज करणं हे पॉसिबल आहे फॉर मेलसाठी. ओके, का? कारण की जर का फर्स्ट वाईफला जर का प्रॉब्लेम असेल तर हिंदूमध्ये सेकंड वाईफ ही आपण मॅरेज करू शकतो. ओके, पण जर का फर्स्ट वाईफला जर का प्रॉब्लेम असेल तर आपण सेकंड मॅरेज हे करू शकत नाही विदाउट डिवोर्स. ओके, त्यानंतर आपण त्यांना डायव्होर्स देणार आणि नंतर सेकंड मॅरेज हे करणार. समजतंय ना यामध्ये काय दिलेले? ओके, त्यानंतर आहे प्रोव्हिजन ऑफ होम. A psychologist holds the probability the greatest signal cause of emotional difficulties, beware, problem is a lack of love. Okay, that is lack of warm affections, relationship with the small circle of initiated associated. So the family satisfied the need for affection by the human beings. Man after the hand toil of the day return of the home when there is a center of his wife and children, he is shade of his fatigue. Okay, ज्या वेळेला सिंपल आहे, तुमचे पॅरेंट्स, तुमचे वडील ज्या वेळेला वर्किंग प्लेसला जातात, ओके, त्यामध्ये पण तेच दिलेलं आहे. पण ते घरी आल्यानंतर तुम्ही काय त्यामध्ये बघणार की ठीक आहे, आपले पॅरेंट्स घरी आले आणि आपली मदर काय करते, त्यांना हेल्प करते. हेल्प म्हणजे कसं, ज्या वेळेला ते फ्रेश होतात सो त्यांच्या हातामध्ये टॉवेल नेऊन देणे. ओके, त्यांना ग्लासचा म्हणजे वॉटर ऑफ ग्लास घेऊन जाणे. ओके, चहा वगैरे बनवून देणे. सो त्या ठिकाणी तुम्ही काय थिंकिंग करतात की ही माझी फॅमिली आहे. ओके, माझ्या फॅमिलीचं हे फंक्शन आहे. होतं ना तुमच्या घरामध्ये तसं की ज्या वेळेला तुमचे पॅरेंट्स काम करून आले सो तुम्ही काय करणार, ग्लास म्हणजे पाणी भरून त्यांना देतात ना. त्यामध्ये तुम्हाला काय बघायला भेटते की हा पर्सन आपला हेड ऑफ फॅमिली मेंबर आहे. हा पर्सन ज्या वेळेला अर्न करणार त्यावेळेला आपल्या नीड्स फुलफिल होणार. ओके, त्याला बोलतो आपण प्रोव्हिजन ऑफ होम. समजलं ना. इसेन्शियल फंक्शन्स आहे. नॉन इसेन्शियल बघू आपण. इकॉनॉमिक, इट इज सेव्हिअर अँड इकॉनॉमिक युनिट. It is a traditional family. Most of the good for a consumptions were made at home. Okay. Sometimes काय होणार की कोणत्या फॅमिली असं असेल की ज्या अफोर्डेबल करू शकत नाही घरी बनवण्यासाठी जेवण. ओके, का? लॅक ऑफ इकॉनॉमिकल स्टेट. ओके, तुम्हाला हे माहिती की सम पीपल विल बी नॉट, म्हणजे की ते पर्सन असे असतात की त्यांना 2 टाइमचं पण जेवण भेटत नाही. माहिती असेल तुम्हाला असे लोक. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार, त्यांना फ्री ऑफ राशन देणार. ओके, का? कारण की ते लो ऑफ इकॉनॉमिकल स्टेटसच्या खाली आहेत. ओके, पुअर इकॉनॉमिकल स्टेटसच्या खाली. ओके, मग ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट काय करणार, पॉवर्टी म्हणजे तुम्हाला पॉवर्टी, गरिबी संपवण्याचा प्रयत्न करणार. मग गरिबी संपवणार कशी की त्यांना प्रॉपरली न्यूट्रिशियल सबस्टन्स किंवा फूड प्रोव्हाइड करणार. ओके, जे राशन्स वगैरे तुम्हाला माहिती आहे भेटतात गव्हर्नमेंट थ्रू, सो ते यांना प्रोव्हाइड करणार. रिलिजन म्हणजे काय, द फॅमिली परफॉर्म ऑफ द रिलिजन कॅरेक्टर्स. इट इज द सेंटर ऑफ रिलिजियस ट्रेनिंग ऑफ द चिल्ड्रन. ओके, सो आता मी ज्या कल्चरमध्ये म्हणजे रिलिजन म्हणून आता मी हिंदू आहे तर मी हिंदू कल्चरच फॉलो करणार, रिलिजन फॉलो करणार. मी थोडी ना अदर रिलिजन फॉलो करू शकतो नाही, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये काय सांगितलेलं आहे मला की तू तेच फंक्शनिंग फॉलो करायची जी आम्ही केलेली आहे. ओके, एज्युकेशनल म्हणजे द चाइल्ड लर्न लेटर अंडर द गायडन्स ऑफ द पॅरेंट्स. ओके, जर का पॅरेंट्सलाच एज्युकेशन नसेल सो ते चाइल्डला एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतात का? नाही ना. लॅक ऑफ
एज्युकेशन आहे पॅरेंट्स मध्ये, लॅक ऑफ नॉलेज आहे एखाद्या गोष्टीचं, मग पॅरेंट्सला ज्या वेळेला क्वेश्चन विचारला चाइल्डना की पॉवर्टी रेट किती आहे आपल्या इंडियातली, सो पॅरेंट्सलाच माहित नाही पॉवर्टी रेट म्हणजे काय, पॉवर्टी म्हणजे काय. ओके. त्यानंतर अजून एखाद्या प्लेस बद्दल विचारलं पण पॅरेंट्सला माहितीच नाही त्याबद्दल नॉलेज. ओके. एज्युकेशन नाही आहेत, मग पॅरेंट्स त्यांना शिकू शकतात का? नाही. पण ज्या वेळेला गुड एज्युकेटेड पॅरेंट्स असेल तर ते काय करणार, त्यांना त्यांच्या चाइल्डला प्रॉपरली एज्युकेशन प्रोव्हाइड करणार, म्हणजे घरी सुद्धा. ओके. म्हणजे ते त्यांना वाचायला शिकवणार. ओके. चांगल्या गोष्टी शिकवणार. ओके. ते त्यानंतर हेल्थ. अ सिक मॅन वॉज केअर फॉर इन द फॅमिली बाय हिज ओन किथ अँड काइंड. ओके. हेल्थ बद्दल काय की तो पर्सन काय करणार, केअर करणार त्यांच्या घरातल्या व्यक्तींची. ओके. जे पण आजारी असेल त्यांना. ओके. रिक्रिएशन्स मीन्स लाईक फॅमिली प्रोव्हाइड रिक्रिएशन्स टू इट्स मेंबर. दे यूज टू सिंग अँड द डान्स टुगेदर अँड द व्हिजिट द फॅमिली रिलेशन्स. समजलात तुला? कोणाचा डाऊट होता हा रिक्रिएशन? रिक्रिएशन म्हणजे काय, ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये पारिवारिक सण साजरे होतात, बोलतो ना आपण पारिवारिक, सो मग त्या ठिकाणी काय करणार तुम्ही, डान्स करणार, सेलिब्रेशन्स करणार. ओके. सिंगिंग करणार. ओके. हे काय तुमच्या फॅमिलीचे फंक्शन आहे की आपण सर्व एकत्र येतो एका फंक्शनला आणि त्या ठिकाणी सेलिब्रेशन्स करतात. सिविक म्हणजे काय, द क्वालिटीज ऑफ लव्ह, कोऑपरेशन्स, टॉलरेशन्स, सॅक्रिफाईस, ऑबेडियन्स अँड द डिसिप्लिन आर द फर्स्ट लर्न बाय द चाइल्ड इन द फॅमिली. सो तुम्ही आता ज्या वेळेला तुम्ही सध्या ह्या ठिकाणी 18 इयर्सचे असाल, ओके, मी असं कन्सिडर करतो. सो त्या टाइमला तुम्ही काय करणार की आपले ज्या वेळेला आपले पॅरेंट्स आपल्यावर हे करतात, कोऑपरेट करतात आपल्यासोबत. ओके. म्हणजे ते सॅक्रिफाईस करतात आपल्यासाठी काही गोष्टी. ओके. का? कारण की आपल्याला गुड एज्युकेशन भेटलं पाहिजे. सो मग त्याचं व्हॅल्यू कोणाला आहे? तुम्हाला. मग तुम्ही हे काय करतात की नाही, लहानपणापासून तुम्हाला माहित असणार की माझ्या पॅरेंट्सने माझ्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलेले, सो माझं पण काहीतरी बनणार की त्यांना रिटर्न गिफ्टमध्ये द्यायला पाहिजे. ओके. समजलं? सिविक म्हणजे सिविकचे हे. सोशल म्हणजे काय, द फॅमिली इम्पार्ट द नॉलेज ऑफ सोशल मोर्स एक्सेट्रा टू द कमिंग जनरेशन. इट इज एक्झरसाइजेस सोशल कंट्रोल ओव्हर इट्स मेंबर. ओके. सोशल म्हणजे काय की तुम्ही सोशली किती तुम्हाला नॉलेज आहे सोसायटीबद्दल. ओके. म्हणजे की सोसायटीमध्ये आता सध्या काय चालू आहे, ओके, ते तुम्हाला किती नॉलेज आहे त्याला आपण बोलतो सोशल. तुम्ही सोशल पर्सन आहात. ओके. रोल ऑफ फॅमिली इन सोशलायझेशन. द फॅमिली ऑन अकाउंट इट्स सेव्हरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ सोशलायझेशन. एक्झाम्पल, इमिटेशन्स, सजेशन्स अँड लँग्वेज. इमिटेशनचा मिनिंग कालच सांगितलेलं होतं मी तुम्हाला. इमिटेशन्स म्हणजे काय काल झालेलं आहे आपल्या सोसायटीमध्ये झालेलं आहे ना काल. इमिटेशनचा मिनिंग पण तुम्हाला काल सांगितलेला होता मी. ओके. सजेशन्स म्हणजे काय की तुम्ही फॅमिलीमध्ये काय सजेस्ट करणार की हे गुड आहे, हे बॅड आहे. ओके. किंवा तुमचे पॅरेंट्स सुद्धा तुम्हाला सजेस्ट करणार की ही तुझी जी फ्रेंड आहे ती बॅड फ्रेंड आहे, ते सोबत राहिला तुला डिस्टर्बन्स होणार, सांगतो तुम्हाला, सजेशन देतात ना. ओके. तसं. लँग्वेज म्हणजे काय, तुम्ही कोणती लँग्वेज प्रेफर करता इन तुमच्या होममध्ये. ओके. ॲज पर आपल्या रिलिजनमध्ये पण डिफरंट लँग्वेजेस आहे. ओके. जिओग्राफिकल एरिया जो आपला महाराष्ट्राचा आहे त्यामध्ये सुद्धा डिपेंड करणार लोकेशन वाईज लँग्वेजेस. ओके. लाईक कोकणात कोणती लँग्वेज बोलणार? ओके. त्यानंतर आदिवासी भागामध्ये कोणती लँग्वेज बोलणार? त्यानंतर विदर्भ भाषा. ओके. मराठवाडा मराठी भाषा. एकदम डिफरंट. पण ज्यावेळेला आपण आता मी जी लँग्वेज बोलणार तुम्ही मला लगेच आयडेंटिफाय करणार मी कोणत्या प्लेस म्हणून आलेलो आहे. ओके. त्याला आपण काय बोलणार? लँग्वेज. ओके. आणि त्यानंतर लँग्वेज तुम्हाला हे कुठून शिकणार तुम्ही? तुमच्या फॅमिलीमधून. ओके. रोल ऑफ फॅमिली सोशलायझेशन तुम्हाला कळालं ना. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ फॅमिली बघू. नेक्स्ट स्लाइडवर जा. ऑन द बेसिस ऑफ ऑथॉरिटी, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्स, ऑन द बेसिस ऑफ मॅरेज, ऑन द बेसिस ऑफ अनक्रिएस्टी. ओके. ऑन द बेसिस ऑफ इन वन ग्रुप और आउट ग्रुप, ऑन द बेसिस ऑफ ब्लड रिलेशन्स, आपण त्याला फॅमिली असं बोलतो. सो आपण फर्स्ट एक करू. ओके. आता यामध्ये फॅमिलीचे तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली अटेन्शन द्या. त्यानंतर आहे पत्री आर्चर. ओके. पत्री आर्चर म्हणजे काय? मेल डॉमिनेट, फिमेल सबऑर्डिनेट. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट टाइप्स.
ओके, पत्रियाचल म्हणजे काय, मेल डॉमिनेट फिमेल सबऑर्डिनेट. काय वाटतं, काय समजलं तुम्हाला यातून? ओके, मेल हा कोण आहे, मेल हा कोण आहे, हेड ऑफ फॅमिली, आणि त्यानंतर फिमेल ही कोण आहे, सेकंड ऑफ हेड ऑफ फॅमिली. ओके, आणि त्यानंतर त्यांची चाइल्ड आहे. मथेरियाचल्स म्हणजे काय होणार की फिमेल डॉमिनेट आणि मेल सबऑर्डिनेट. मी बोललो ना तुम्हाला, सम होम्स मध्ये किंवा काही टाइप्स ऑफ फॅमिलीमध्ये हेड ऑफ मेंबर कोण असणार, फिमेल पण असू शकते. ओके, आणि कुठे कुठे मेल सुद्धा असू शकतात. सो मथेरियाचल मध्ये काय बोलतात की फिमेल ही हेड ऑफ फॅमिली मेंबर आहे आणि मेल हा सबऑर्डिनेट म्हणजे सेकंड फॅमिली मेंबर आहे. ओके, मेल काय करणार, अर्न करणार आणि त्यांच्या वाईफ जवळ जी पण अर्निंग मनी आहे ती देणार. मग जी फिमेल आहे ती प्रॉपरली मॅनेज करणार होम्स साठी. ओके, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. आता आपण बघितले ऑथॉरिटी फॉलो केली, आता ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. न्यूक्लिअर फॅमिली तुम्हाला माहिती सर्वांना. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे किती असणार, हजबंड वाईफ विथ ऑर विदाउट चिल्ड्रन्स. समजलं? न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे कसं, आता सपोज मी आणि माझी वाईफ आहे. ओके, चिल्ड्रन्स पण असू शकतात आम्हाला किंवा नसू शकतात. याला काय बोलतो आपण, न्यूक्लिअर फॅमिली. स्मॉल फॅमिली ना, आता ज्या वेळेला तुम्ही सिंपल तुम्ही तुमचे पेरेंट्स बस एवढे आहे ना तुमच्या घरामध्ये, त्याला आपण काय बोलतो, न्यूक्लिअर फॅमिली. जॉईंट फॅमिली और एक्सटेंडेड फॅमिली, टू न्यूक्लिअर फॅमिली त्याला असं बोलतो आपण. जॉईंट फॅमिली म्हणजे कसं की सर्व, त्याला आपण काय बोलतो, जॉईंट फॅमिली. समजलं? ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ओके, ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्स. आता आपण बघणार रेसिडेन्स. त्यानंतर आहे पटरी लोकल, वाईफ गोज टू हजबंड हाऊस फॉर लाईफ. ओके, आपल्याकडे कसं आहे, इन महाराष्ट्रामध्ये वाईफ का जाणार, कुठं जाणार, हजबंडच्या घरी. ओके, का जाणार, पेट्री लोकल म्हणजे काय, वाईफ गोज टू हजबंड हाऊस फॉर लाईफ इन महाराष्ट्रामध्ये. पण इन साऊथ किंवा नायर फॅमिलीत जर का आपण बघितल्या, ओके, त्यांच्यामध्ये काय होणार, मेट्री लोकल, हजबंड गोज टू वाईफ हाऊस फॉर अ लाईफ. बघितलं ना, समजलं ना? ओके, ते म्हणजे काय, हजबंड जाणार वाईफच्या घरी. ओके, आफ्टर द मॅरेज. ऑन द बेसिस ऑफ मॅरेज लाईक मोनोगॅमस. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मॅरेज, बेसिस ऑफ मॅरेज, टाइप्स ऑफ मॅरेज मध्ये ही इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. मोनोगॅमस म्हणजे वन मॅन मॅरी वन वुमन. ओके, त्याला काय बोलतो आपण, मोनोगॅमस, जे की आपण आपल्या महाराष्ट्रात करतात. सिंगल मॅन काय करणार, सिंगल वुमन सोबतच लग्न करणार. ओके, पॉलिगॅमस म्हणजे काय, वन मॅन मॅरिड टू और मोर वुमन्स. पॉलिगॅमस म्हणजे काय, वन मॅन मॅरिड टू और मोर वुमन्स. ओके, एक सिंगल मॅन दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्त्रियांसोबत मॅरेज करू शकतो. ओके, पॉलिअँड्रस म्हणजे काय, वन वुमन मॅरी टू और मोर वुमन्स. इन MP, मध्य प्रदेश, UP, उत्तर प्रदेश तुम्ही बघितलं असेल असे केसेस, किंवा आसाम, हिमाचल प्रदेश या ठिकाणी सुद्धा टू मॅन मॅरी करणार वन सिंगल वुमन सोबत. कधी न्यूज बघितली तुम्ही? आता रिसेंटली न्यूज बघा, हिमाचल प्रदेश मधली न्यूज आहे, आसाम मधली न्यूज आहे. किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सुद्धा मेल्स एक सिंगल वुमन सोबत लग्न करणार. रिझन काय माहितीये का, लॅक ऑफ पॉप्युलेशन ऑफ वुमन. वुमनचे पॉप्युलेशन कमी आहे, हे रिझन आहे त्याचं. ज्या वेळेला गर्ल चाइल्डला काय करत होते अगोदर, किल करत होते ना, सो त्याचा इम्पॅक्ट कोणावर पडला, मेल्सवर. सो त्या ठिकाणी काय व्हायचं, इन UP मध्ये अजून सुद्धा दोन मेल्स मॅरिड करणार सिंगल वुमन सोबत. ते पण असं जसं नाही, त्यांच्या घरामध्येच. तुम्ही समजलं मॅरेज सिस्टीम कशी आहे इंडियातली. ओके, फर्स्ट वन काय, मोनोगॅमस. मोनोगॅमस म्हणजे काय, वन मॅन मॅरी वन वुमन. ओके, पॉलिगॅमस म्हणजे काय, वन मॅन मॅरिड टू और वन मोर वुमन्स. ओके, पॉलिअँड्रस मीन्स लाईक वन वुमन मॅरी टू और मोर मॅन. ओके, समजलं? सिंगल मॅन मॅरी सो मेनी वुमन्स, त्याला काय बोलतो आपण, तन्वी सांग.
सिंगल मॅन मॅरिड सो मेनी वुमन्स, नंबर ऑफ वुमन्स. आणि सिंगल मॅन मॅरी सिंगल वुमन्स. ओके. नंबर ऑफ मेन्स मॅरी सिंगल वुमन. Okay, on the basis of ancestry, okay, like patrilineal, okay, ancestry continues through the father, okay. Maternal mean like ancestry continue through the mother, okay. समजलं याच्यामध्ये काय तुम्हाला मिनिंग आहे? कल्चर फिमेल टू फिमेल फॉलो होणार, मेल टू मेल फॉलो होणार. समजलं? पॅरेंट थ्रू थ्रू होणार त्यांच्या चाइल्ड मध्ये. सिंपल आहे. लाईक मग ती कोणाकडून शिकणार? तिच्या मदर कडून, ओके. आणि चाइल्ड कोणाकडून शिकणार? तिच्या फादर कडून, ओके. त्यानंतर आहे ऑन द बेसिस ऑफ इन ग्रुप और इन ग्रुप अँड आउट ग्रुप, ओके. एंडोगॅमस मीन लाईक functions marry only among the member of in the group, okay. Exogamous means functions marriage of the member of in group with member of an out group. असं समजलं ना? सांगतो. एंडोगॅमस म्हणजे काय? सँक्शन्स मॅरेज, मॅरेज सँक्शन्स होणार, ओके. कोणाच्या थ्रू? ओनली अमॉंग द मेंबर ऑफ इन आवर ग्रुप्स. आपल्या समाजातल्या लोकांसोबतच आपण मॅरेज करू शकतो, ओके. एक्झोगॅमस मीन्स लाईक दॅट की सँक्शन्स होणार मॅरेज, पण आपण त्यांच्यामध्ये आउट ग्रुप पर्सनला सुद्धा बोलवू शकतो. आपल्या समाजाच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसऱ्या लोकांना आपण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो फॉर द मॅरेजसाठी, ओके. ऑन द बेस ऑफ ब्लड रिलेशनशिप लाईक कंजुगल फॅमिली, ओके, कन्सिस्ट ऑफ स्पाउसेस, देअर ऑफस्प्रिंग, ओके, अँड रिलेटिव्ह थ्रू द मॅरेज. कंजुगल फॅमिली कधी ऐकली कोणी? कंजुगल फॅमिली. स्पाउस म्हणजे माहिती काय असतं? स्पाउसेस त्यांच्या चुलत बहिणीसोबत ते लग्न करणार. कधी ऐकलेले? स्पाउस, स्पाउसेस, स्पाउस. स्पाउस म्हणजे काय म्हणते सांग फक्त, ओके. सो कन्सिस्ट ऑफ स्पाउसेस, देअर ऑफस्प्रिंग अँड द रिलेटिव्ह थ्रू द मॅरेज, ओके. त्यांच्या रिलेशन्स मध्ये ते मॅरेज करणार, त्याला आपण काय बोलणार? कंजुगल फॅमिली, ओके. त्यानंतर आहे conjugineous family like consist of blood relative together with their mates and children. समजलं तुम्हाला काय यामध्ये मिनिंग दिलेलं आहे? जस्ट थोडंसं तरी समजलं असेल मग तुम्हाला एक्सप्लेन करतो इन डिटेल, ओके. कंसजिनियस म्हणजे फॅमिली, इट कन्सिस्ट ऑफ ब्लड रिलेटिव्ह. आता ब्लड रिलेटिव्ह आहे आपले, ओके. लाईक कोण असणार ब्लड रिलेटिव्ह? लाईक माझ्या सरनेमचे अदर पर्सन आहे, पण ते माझे ब्लड रिलेशन मध्ये पर्सन येतात, ओके. विथ देअर त्यांच्या मेट्स अँड चिल्ड्रन्स, त्यांच्या मुलांसोबत किंवा मुलींसोबत आपण लग्न करायचं, असं. याला काय बोलतात? कॉन्सिजिनियस फॅमिली. समजलं? सिंपल आहे. यूपी मध्ये सेम सरनेमच्या लोकांसोबत लग्न करतात आता, ओके. इन यूपी मध्ये सुद्धा सेम सरनेमच्या लोकांसोबत लग्न करतात, ओके. समजलं? ऑन द बेसिस ऑफ ब्लड रिलेशनशिप. त्यानंतर आहे जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली इज इन इंडिया डज नॉट कन्सिस्ट ओनली ऑफ हजबंड अँड वाईफ, देअर चिल्ड्रन्स, बट ऑल्सो ऑफ अंकल्स, आंटीज अँड द कझन्स अँड ग्रँडसन्स, ओके. इन इन्क्लुडिंग इन दॅट द जॉईंट फॅमिली. दिस जॉईंट फॅमिली सिस्टम इट इज कॉल्ड अ जॉईंट फॅमिली. Extend family system in a particular characteristics of Indian social life, okay. A son after marriage does not usually separate himself from the parent but continue to stay with their under the same roof and the holding property in common. The earning of the all member are put in the common fund out of which family expenses are made. So the family in India, it is based on the patrilineal डिसेंट, ओके. म्हणजे काय की आता मी आहे, मला लग्न करायचंय, मला माझ्या पॅरेंट्स पासून दूर राहायचंय, पण माझी जॉईंट फॅमिली, एक्झाम्पल देतो, माझी जॉईंट फॅमिली. मग त्या ठिकाणी मला परमिशन भेटणार का अदर दुसरीकडे राहण्याचे? नाही का, कारण की माझे जॉईंट फॅमिली आहे ना. जे पण आमची इन्कम असणार ती आम्ही
कॉमन म्हणजे सेपरेटली फंड करणार, मग ती यूज करणार आमच्या फॅमिलीसाठी. ओके. सो द अंडर द रूफ म्हणजे काय, एकाच छताखाली आपण राहायचं, असं की तू इकडे पण जायचं नाही तिकडे पण नाही, आमच्यासोबतच राहायचं. ओके. त्याला आपण काय बोलतो, जॉईंट फॅमिली. ओके. डेफिनेशन ऑफ जॉईंट फॅमिली. अ जॉईंट फॅमिली इज अ ग्रुप ऑफ पीपल हू जनरली लाईव्ह अंडर वन रूफ, म्हणजे एका छताखाली. ओके. हू ईट फूड कुक ॲट वन हर्थ. ओके. हू होल्ड प्रॉपर्टी in a common and who participate in common worship. Okay. And related to the each other are same particular type of kinder. Okay. म्हणजे काय की एक फॅमिली ती अंडर द रूफ म्हणजे की या एकाच घरामध्ये राहणार. ओके. अर्निंग सोबतच करणार. ओके. प्रॉपर्टी सगळे कॉमन यूज करणार त्यांची. ओके. त्याला आपण काय बोलतो, जॉईंट फॅमिली. त्यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईंट फॅमिली. लार्ज इन साईज मध्ये असणार आहे. ओके. स्मॉल फॅमिली कोणती, स्मॉल इन साईज मध्ये. ओके. ही कोणती असणार, जॉईंट फॅमिली इन लार्ज साईज मध्ये. जॉईंट प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये असणार. ओके. कॉमन रेसिडेन्स म्हणजे काय, त्यांचं एकच घर असणार, म्हणजे एक घर म्हणजे मोठं घर असणार, त्यांचे ते कॉमन रेसिडेन्स असणार. कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स. ओके. त्यांच्यामध्ये कोऑपरेशन असणार इन त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये. कॉमन रिलिजन्स असणार. ओके. हे तर माहिती आहे ना कॉमन रिलिजन म्हणजे काय. त्यानंतर अ प्रोडक्टिव्ह युनिट म्हणजे की त्यांचं एक युनिट आहे, त्या ठिकाणी डिसाईड करणार आणि त्यानंतर त्यांच्या वर्किंग प्लेसवर जाणार. म्युच्युअल राईट्स अँड ऑब्लिगेशन्स म्हणजे त्यांच्यामध्ये अंडर द म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी आहे त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये. ओके. सो त्याला आपण काय बोलतो, जॉईंट फॅमिली. आता तर सध्या इंडियामध्ये जॉईंट फॅमिली ही नाही आहे. 1000 मधून 1 किंवा 2 फॅमिलीज आहेत ॲज पर द इन्सिडेंट रेट रेशो. ओके. काही दिवसानंतर ते पण झिरोच्या आकड्यामध्ये जाणार. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जॉईंट फॅमिली लाईक लार्ज इन साईज सर्वांना माहिती आहे. ओके. कॉमन रेसिडेन्स म्हणजे काय, सेम रूफ सेम हाऊस. ओके. कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणजे काय, जॉईंट फॅमिली सिस्टीम. त्यांच्यामध्ये डिसिजन कोण घेणार, त्यांचे दादा परदादा, मग ते त्यांच्या सन्स ग्रँडसन्स पर्यंत येणार. कॉमन रिलिजन फॉलो करणार. प्रोडक्टिव्ह युनिट. ओके. वर्क अ मेंबर वर्क ॲट वन अँड सेम फील्ड, एकाच फील्डवर काम करणार. इन मारवाडी लोकांमध्ये सेमच दुकान असतं त्यांचं, पण 4 ठिकाणी उघडलेलं असतं, पण त्यांचा धंदा काय असतो, एकच कपड्यांचा किंवा कोणता पण एखादा एक्स्ट्रा त्यांची काम असेल ते. म्युच्युअल राईट्स अँड ऑब्लिगेशन्स. ओके. म्हणजे का त्यांच्यामध्ये प्रॉपरली म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये. ओके. चाहे ती फिमेल असो किंवा मेल असो. आता फिमेल आपल्यामध्ये कसं आहे, फिमेल किचन्समध्ये भांडणं होतात, सो ते भांडणं करत नाही, ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग त्यांची डेव्हलप करतात. त्यानंतर म्युच्युअल राईट्स अँड ऑब्लिगेशन्स. त्यानंतर आहे का मेरिट्स ऑफ जॉईंट फॅमिली सिस्टम लाईक इन्शुअर इकॉनॉमिक प्रोग्रेस, डिव्हिजन ऑफ लेबर, इकॉनॉमी, ऑपॉर्च्युनिटी ऑफ लेजर्स, सोशल इन्शुरन्स, सोशल व्हर्च्युअस. ओके. मोरल क्वालिटी, अवॉइडन्स ऑफ फ्रॅगमेंटेशन्स ऑफ होल्डिंग, सोशलिझम. ओके. मेरिट्स म्हणजे काय की चांगल्या गोष्टी काय, मेरिट्स अँड डिसमेरिट्स. ओके. लाईक ॲडव्हान्टेजेस काय अँड डिसएडव्हान्टेजेस काय. म्हणजे काय, इकॉनॉमिकली प्रोग्रेस त्यांच्यावर होणार जॉईंट फॅमिलीमध्ये. ओके. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे त्यांच्यामध्ये प्रॉपरली डिव्हिजन ऑफ काम ते प्रॉपरली वाटून घेणार. ओके. इकॉनॉमिकल ते बिल्डअप होणार. ओके. ऑपॉर्च्युनिटी त्यांना जास्त भेटणार फॉर द काम करण्यासाठी. सोशल इन्शुरन्स त्यांच्यावर जास्त असणार कारण की नंबर ऑफ पीपल त्या ठिकाणी वर्क करणार. सोशल व्हर्च्युअस म्हणजे लाईक मोरल क्वालिटी त्यांच्यावर जास्त असणार. ओके. लाईक प्रामाणिकपणा. ओके. अवॉइडन्स फ्रॅगमेंटेशन्स ऑफ होल्डिंग. ओके. सोशलिझम ते प्रॉपरली सोशलाइज असणार. डिमेरिट्स काय जॉईंट फॅमिलीचे लाईक होम फॉर एल्डर्स. ओके. त्यानंतर आहे हिंडरन्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी. ओके. आता हिंडरन्स म्हणजे काय की हिडन ऑफ पर्सनॅलिटी. आता मी चांगला इकॉनॉमिकली माझा माइंड चांगला चालणार, पण मला रेस्ट्रिक्शन कुठून भेटणार, माझ्या पॅरेंट्स कडून, कारण की आमची जॉईंट फॅमिली आहे. ओके. जसं की मला नर्स बनायचं आहे, पण माझ्या घरचे मला शिकू देत नाही नेक्स्ट टाइम पुढं. ओके. सो मग यामध्ये काय होणार की माझे जे टॅलेंट आहे ते कमी करणार घरची. ओके. का, कारण की जॉईंट फॅमिली आहे. ओके. भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर इन्करेजेस ऑफ लिटिगेशन्स. ओके. म्हणजे की मला प्रत्येक गोष्टीला परमिशन घ्यावं लागणार सगळ्यांकडून. ओके. ते डिमेरिट्स आहे म्हणजे डिसएडव्हान्टेजेस आहे. लीड्स टू कॉरल्स. ओके. म्हणजे काय,
की त्या जे डायरेक्शनने मला बोलत त्या डायरेक्शन मला फॉलो करायची. ओके, लाईक मला 4:30चा ट्रेन निघायचं, सो मग 3लाच किंवा 3:30लाच निघणार. ओके, लाईक काय, कारण की माझ्या घरच्यांचे रूल्स आहे की 8च्या आतच तुम्ही घरी आले पाहिजे. ओके, प्रायव्हसी डिनाईड. ओके, नंबर ऑफ पीपल असणार, सो प्रायव्हसी त्या ठिकाणी भेटणार नाही. ओके, म्हणजे लाईक मला जे गोष्टी करायची त्या गोष्टी मला करायला भेटणार नाही. त्यानंतर अनफेवरेबल टू अकोमोडेशन्स ऑफ कॅपिटल. ओके, अनकंट्रोल ऑफ प्रोक्रिएशन्स. म्हणजे काय, यामध्ये काय होणार की सिंपल आहेत, नंबर ऑफ पीपल असल्यामुळे काय होऊ शकतात, लॅक ऑफ, लक्ष देत नाही माझ्याकडे कोणी म्हणून मी जेवण करणार नाही. ओके, मग यामध्ये काय होणार, लॅक ऑफ हेल्थ अवेअरनेस त्यांच्यामध्ये असणार. ओके, कारण की मोठे फॅमिली मग काय होणार की तुमच्यावर प्रॉपरली अटेन्शन देऊ शकणार नाही. मग तुम्ही चुकीचं काम करत असले किंवा वाईट काम चांगलं काम करत असले तर तुमच्याकडे प्रॉपर अटेन्शन देणार का नाही. समजलं डिमेरिट्स ऑफ जॉईंट फॅमिली काय आहे. ओके ओके, फॅक्टर्स ऑफ डिसइंटिग्रेशन्स ऑफ जॉईंट फॅमिली लाईक इंडस्ट्रियलायझेशन्स. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय, इंडस्ट्री ओपन करणे. फॅक्टर्स. ओके, मग त्यांच्यामध्ये काय होणार, फूड पडणार, लाईक नंबर ऑफ पीपल असणार, नंबर ऑफ पीपल काय करणार, त्या ठिकाणी क्रायसिस निर्माण करणार. एक्सटेन्शन ऑफ कम्युनिकेशन्स अँड ट्रान्सपोर्ट. ओके, आता माझ्या घरामध्ये 20 लोक आहे, सो मला ट्रान्सपोर्टेशनसाठी तेवढीच गाडी लागणार ना मोठी, मग एक्सपेन्सिव्ह होणार ना ते, किंवा काम वाढत राहणार, कारण की मला सगळ्यांनाच जायचं आहे गावाकडे, तर मग मोठी गाडी घ्यावं लागेल ना मला, खूप मोठी बस घ्यावं लागेल. ओके, डिक्लाइन ऑफ ॲग्रिकल्चर अँड विलेजेस ट्रेड्स. ओके, यांच्यामध्ये काय होणार की आपण फक्त फोकस कशावर करणार, बिझनेसवर. ओके, किंवा आपल्या वर्किंग प्लेसवर. मग त्या ठिकाणी आपल्याला कुठं जावं लागेल की विलेज सोडून आपल्याला जावं लागेल. ओके, ज्या ठिकाणी आपल्याला चांगली कंडिशन भेटणार राहण्यासाठी. इम्पॅक्ट ऑफ द वेस्ट. ओके, न्यू सोशल लेगिस्लेशन्स. म्हणजे काय, नवीन ठिकाणी काम करावं लागेल त्यांना, जॉईंट फॅमिलीवाल्या लोकांना. ओके, फॅक्टर्स अफेक्ट होणार त्यांच्यावरती. काय बोललो मी, सांग परत. इम्पॅक्ट ऑफ द वेस्ट म्हणजे की जसं की आता माझी जॉईंट फॅमिली, सो माझ्यामध्ये काहीतरी गोष्टी नवीन आल्यात. ओके, वेस्टर्न कल्चर बोलतो ना आपण, वेस्टर्न कल्चर, अदर कल्चर्स माझ्यामध्ये फॉलो व्हायला लागले, सो मग इम्पॅक्ट पडणार ना माझ्या जॉईंट फॅमिलीवर, तुटाफूट होणार. ओके, सगळ्यांना सोशलायझेशन असणार सगळे, सो कोणीतरी माझ्या फॅमिलीमध्ये असे मेंबर्स आले की जे त्यांना न्यूक्लिअर फॅमिली सारखे आहेत त्यांचं बिहेवियर, मग ते काय करणार, माझी फॅमिली डिस्टर्ब करणार, माझी फॅमिली त्या ठिकाणी काय होणार, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ट्रान्सफर होणार. असं फॅक्टर्स आहे, फॅक्टर्स जे की डिसइंटिग्रेट करतात जॉईंट फॅमिलीला. ओके,